सांस्कृतिक राजधानी पुण्यात गुंडा राज पाहायला मिळतोय। पुणे शहरात नेमकं काय चाललंय हा सवाल आता उपस्थित होतोय। पुणे शहरात गुंडांकडून 12 तासात दोघांची हत्या करण्यात आलेली आहे। गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच उरली नाहीये का हा सवाल आता उपस्थित होतोय। रविवारी संध्याकाळी माजी नगरसेवकाची हत्या होते। रात्री हडपसर भागात फायनान्स मॅनेजरची हत्या केली जाते। राजकीय नेत्यांकडून गुन्हेगारांना अभय मिळतंय का हाही सवाल आता उपस्थित होतोय। राजकीय नेत्यांसोबतच्या जवळीकतेमुळे गुन्हेगारांवर कारवाई होताना दिसत नाहीये का हाही मुद्दा उपस्थित झालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, 3 दृश्य फार महत्त्वाची आहेत पुण्याच्या बाबतीत। सांस्कृतिक राजधानी पुण्यात गुंडाराज सध्या सुरू आहे। गुंडांना कुठली भीती राहिलेली नाहीये। या ठिकाणी गुंडा रील्स करताना दिसतात, कधी हवेत गोळीबार केला जातोय, कधी थेट कोयता हल्ला, अशा घटना सतत समोर येत आहेत। त्यातच रविवारी पुण्यात 12 तासात 2 हत्या सुद्धा झालेल्या आहेत। दुसरी दृश्य, राजकीय नेत्यांचा गुंडांमार्फत या ठिकाणी सन्मान केला जातोय, सत्कार केला जातोय। तर तिसरी दृश्य एक्सक्लुसिव्ह फुटेज खरं तर लोकशाही मराठीकडे आहे। या दिवसाढवळ्या हत्येचं या ठिकाणी ही 3 दृश्य आपण पाहतोय। पुणे शहरात गुंडांकडून 12 तासात दोघांची हत्या करण्यात आलेली आहे। त्यामुळे गुंडांना कोणाचं अभय हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरिता थेट जाऊया पुण्याला। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, काय चाललंय पुण्यात? पुण्यात कधी गुंडांची रील्सबाजी पाहायला मिळते, कधी पुण्यामध्ये गुंडांकडून राजकीय व्यक्तींचा सन्मान केला जातो, कधी दिवसाढवळ्या एकाच दिवशी 12 तासात 2 हत्या केल्या जातात। कुणाची भीती नाही, कसलीही तमा नाही, कायदा सुव्यवस्थेचा धाक नाही। एकेकाळी विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याला नेमकं काय झालंय? नक्कीच लागली खरं तर विद्येचं माहेरघर हे आता गुंडाचं शहर झालं का म्हणावं लागेल। कारण गेल्या 12 तासामध्ये 2 जे खून आहेत ते पुण्यामध्ये झालेले आहेत। खरं तर गेल्या आठवड्यामध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये एका मंत्र्यांच्या व्यासपीठावर पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचा वावर दिसला होता। त्या ठिकाणी मंत्री महोदयांच्या हस्ते गजा मारणे जो आहे तो सत्कार स्वीकारताना दिसला होता। खरं तर कालची जी घटना आहे, काल रात्रीच्या सुमारास पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या नानापेठ या ठिकाणी गुंडाचं एक मोठं टोळकं जे आहे ते दुचाकीवरून येतं, हवेमध्ये फायरिंग करत माजी नगरसेवक वनराज अंधेकर याच्यावरती फायरिंग करतं। खरं तर 5 राऊंड या ठिकाणी फायर झाल्यानंतर एकही गोळी त्याला लागली नव्हती आणि याची खात्री पटल्यानंतर पुन्हा कोयत्यानं हेच जे टोळकं आहे त्या वनराज अंधेकर याच्यावरती खुनी हल्ला करतं। खरं तर शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला म्हणावं लागेल। कारण पुणे पोलीस जे आहेत या सगळ्या घटना रोखण्यास अपयशी ठरलेले आहेत। पुणे पोलिसांचं हे सगळं अपयश म्हणावं लागेल। गेल्या अनेक दिवसापासून शहरामध्ये कोयता टोळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वावरतीचं आहे। शहरामध्ये सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते कोयता टोळीच्या भीतीनं अनेक तक्रारी पोलिसांमध्ये दाखल सुद्धा करत असल्याची माहिती खरं तर समोर येत आहे। काल रात्रीची दुसरी जी घटना आहे ती पुण्यातील हडपसर या ठिकाणची आहे। सासवड रस्त्यावर असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या निवास जे पादुका आश्रम म्हणजे या थांबायचं स्थळ आहे त्या ठिकाणची ही सगळी घटना आहे। त्या ठिकाणी काल रात्री जे आहेत कुलकर्णी नावाचे जे ग्रस्त शतपावली करत होते आणि त्या सुमारास अज्ञाताकडून त्यांच्यावरती सुद्धा कोयत्याने हल्ला झालेला आहे। चंद्रशेखर, पण मुद्दा या ठिकाणी हा उपस्थित होतोय की इथं गुंडांना कुणाचा अभय, इथं कोणाचा धाकच राहिला नाहीये का? का इतकी कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा, का वारंवार कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी परिस्थिती पुण्यात निर्माण होते? कधी कोयता गँगची दहशत दिसते, कधी गुंडांची रील्सबाजी पाहायला मिळते, कधी गुंड दिवसाढवळ्या हत्या करतात, 12 तासात 2 हत्या होतात। या सगळ्या संदर्भात चर्चा होते नव्हते, तोच गुंड राजकारण्यांचा सत्कार सुद्धा करतात। या सगळ्याला अभय कोणाचं आहे हा मुळात मुद्दा महत्त्वाचा आहे।
का भीती राहिलेली नाहीये? नक्कीच खरं तर सत्ताधारी जे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या राजकीय पक्षामध्ये सध्या अनेक जे गुंड आहेत ते वेगवेगळ्या पदावरती आहेत. जर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे शिवसेना आहे त्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष जो आहे त्याच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत, त्याचबरोबर इतर गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहेत, तुषार हंबीर हा त्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे. त्याचबरोबर शिवसेना असो, भाजपा असो आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, त्याचबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस असो, या सगळ्याच राजकीय पक्षामध्ये अनेक गुंड जे आहेत त्यांना प्रवेश दिलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते थेट गुन्हेगारी जगताशी संबंध त्यांचा आहे. खरं तर राजकीय नेत्यांचा आशीर्वाद या सगळ्यावरती असल्यामुळेच हे सगळे गुंड जे आहेत त्यांना एक कॉन्फिडन्स आलेला आहे की राजकारणाच्या या सगळ्या आशीर्वादामुळे त्यांना कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नाही असा त्यांना एक भास निर्माण झालेला आहे. अनेक जे गुंड आहेत ते मोक्यातून सुटून सुद्धा येरवडा कारागृहातून आलेले आहेत. पुणे पोलीस जे आहेत ती कठोर कारवाई करणं अपेक्षित आहे. पुणे पोलिसांना आपला एकच सवाल आहे की हे जे रात्री आलेले गुंड होते त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात येत असताना पोलिसांना यांची मुवमेंट का दिसली नाही. पोलीस ज्या पद्धतीने प्रत्येक शहरामध्ये पेट्रोलिंग करत असतात, क्राईम त्या ठिकाणी वेगवेगळे बीट मार्शल पेट्रोलिंग करत असतात, परंतु चंद्रशेखर या ठिकाणी तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. पोलीस प्रत्येक टप्प्याटप्प्यावर पेट्रोलिंग करत असतात, सीसीटीव्हीची नजर असते, तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंडाराज चालतो, इतक्या मोठ्या प्रमाणावर टोळी तिथं पोहोचते, हत्या केली जाते. कुणालाच याचा मागमूस लागत नाही का? कुणालाच याची कुणकुण लागत नाही का? पुण्यातलं पोलीस खातं यावर सुद्धा काही सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यांना काही या सगळ्या संदर्भातले आउटपुट्स मिळत नाहीयेत का? त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात गंभीर पावलं उचलली जात नाहीये का? नेमकं पाणी कुठं मुरतंय? नक्कीच लागवी. खरं तर पुणे पोलिसांचं मोठं अपयश म्हणावं लागेल, कारण कोयता टोळी ज्या पद्धतीनं गेल्या अनेक महिन्यापासून शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड करते, त्याचबरोबर सामान्य नागरिकावरती असो किंवा इतर जे गुंड आहेत त्यांच्यावरती ज्या पद्धतीने चंद्रशेखर माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते या सगळ्याविषयी बोलण्याकरता. रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नमस्कार रुपालीजी, काय चाललंय पुण्यात? एकेकाळी पुणे म्हणजे सांस्कृतिक माहेरघर, पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर, पुणे म्हणजे पुणे तिथं काय उणं असं म्हणत पुण्याचं कौतुक केलं जायचं, पण आता पुण्याची बातमी आली की मात्र चिंता वाढते. पुण्यामध्ये गुन्हेगारीचे जी लोक आहेत ती डोकं वर काढतायत. तुम्ही जर बघितलं ज्या महिलेचे मृतदेह पुण्यामध्ये सापडले नदीकाठी, तिच्या सख्ख्या भावाने आणि वहिनीने तिचा तो खून केलेला आहे. त्याच्यानंतर जे वनराज आंदेकर माजी नगरसेवक आहेत त्यांच्या सख्ख्या दाजीनी त्यांच्यावर ते वार केलेले आहेत. म्हणजे गुन्हेगारीच्या ह्याच्यामध्ये दोन टोळ्या किंवा जी काही मारामारी होत होती हा प्रकार वेगळा होता. आता घरातलंच काही लोक ही जी गुन्हेगारीची डोकी वर काढत आहे, तर पुणे पोलिसांना ऍक्शन मोडवर येणं गरजेचं आहे आणि ही सगळी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक कायद्याने योग्य कठोर कारवाई करून ठेचून काढणं गरजेचं आहे. कारण का तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की पुणे हे सांस्कृतिक माहेरघर म्हणून ओळखलं जायचं, पण कुठेतरी या लोकांमुळे त्या पुण्याला काळिंबा लागत आहे आणि ही गुन्हेगारी थांबणं फार गरजेचं आहे. अन्यथा पुणे हे गुन्हेगारांचं शहर म्हणून येणाऱ्या काळात ओळखलं जाईल. रुपालीजी, पण या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित होतोय. इतक्या मोठ्या प्रमाणावर टोळी तिथं पोहोचते, इतका गुंडाराज तिथं पोहोचतो, टप्प्याटप्प्यावर पेट्रोलिंग केलं जातं, पोलिसांकडून सीसीटीव्हीची नजर असते, पोलिसांना या सगळ्या संदर्भात काहीच कुणकुण लागत नाही, काहीच खबर मिळत नाही. काय नेमकं चाललंय पुण्यात? तुम्ही म्हणजे नक्कीच पुणे पोलिसांनी सीसीटीव्ही असतील, पेट्रोलिंग असेल किंवा जे सराईत गुन्हेगार आहेत किंवा जे काही गल्लीतले गुन्हेगार आहेत नवीन त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणं गरजेचं आहे. कोणालाही सोडता कामा नये. वनराज आंदेकर यांच्या प्रकरणामध्ये तो त्यांचा दाजी होता. ते 5-6 जण टू व्हीलरवर आले रात्री 9 वाजता आणि आल्याबरोबर त्यांच्याकडे ज्या काही 4-5 पिस्तूल होत्या, आम्हाला जी काही माहिती मिळाली माध्यमांकडनं किंवा जी काही तिथल्या लोकांनी बघितलेलं आहे त्याच्यावरनं, त्यांनी डायरेक्ट पिस्तूल काढून त्यांना वनराज आंदेकर यांना त्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या
आणि प्लस जाताना तो जिवंत राहू नये म्हणून कोयत्यांनी वार करण्यात आले. म्हणजे विचार करा की गुन्हेगार त्यांना संपवण्याच्याच हेतूतून आले होते. पुणे पोलिसांनी कुठलाही गुन्हेगार असू द्या, गल्लीतल्या असू द्या नाही तर मोठ्या असो, त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई कडक होणं गरजेचं आहे. त्यांना तडीपार करणं गरजेचं आहे. त्यांना वर्ष जेलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ही गुन्हेगारी आटोक्यात येणार नाही. अगदी रुपालीजी, अगदी शेवटचा सवाल या सगळ्या संदर्भात. मान्य तुम्ही सत्तेत आहात, पण कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आहे या ठिकाणी, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे आणि वारंवार महिलांच्या बाबतीत जेव्हा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा मात्र रुपालीताई आम्हाला पक्ष वगैरे न पाहता रस्त्यावर उतरताना दिसतात. याही वेळी मात्र पुण्याच्या प्रश्नी रुपाली ठोंबरे पाटील या आम्हाला रस्त्यावर उतरताना दिसतील का? नक्कीच लक्षात घ्या, पक्ष हा नंतर, सत्तेत मी नंतर. माझे पुणेकर आणि पुणे सुरक्षित राहायला पाहिजे आणि माननीय अजितदादांनी सीपींना थेट आदेश दिलेले आहेत की जे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांना ठोकून काढा, कोणालाही सोडू नका. त्याच्यामुळे ही गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचं काम एक पुणेकर म्हणून मी तर रस्त्यावर आहेच, परंतु पुणे पोलिसांनी, गृह खात्याने सुद्धा हे सगळे गुन्हेगार जेलमध्ये टाकणे त्वरित गरजेचं आहे. आणि जी काही आपली कायद्याची सुव्यवस्था, सीसीटीव्ही असतील, रक्षण असेल, हे ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. पथक, महिलांचं पोलीस पथक महिलांच्या रक्षणासाठी ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे कायद्याने कठोर शिक्षा व्हायला पाहिजेत आणि पुणे पोलिसांनी आता ऍक्शन मोडवर आलं पाहिजे. माननीय अजितदादांनी ते थेट आदेश सीपींना दिलेले आहेत. निश्चित. रुपालीजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.